आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मागतोय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मागतोय आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं, मागतोय आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं, मागतोय आमच्या घामाचं, नाही कुणाच्या बापाचं. न्याय द्या, न्याय द्या. अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल. अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल साहेबा, अल्लाह बोल, बोल साहेबा, अल्लाह बोल, बोल. अल्लाह बोल, ताली बजा के अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, बोल कामगारा, अल्लाह बोल, पीछे वाले, अल्लाह बोल, पीछे वाले, अल्लाह बोल. आगे वाले. कामगार एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. कोण मतदान देत नाही, कोण मतदान देत नाही. मागण्या आमच्या हक्काचे, मागण्या आमच्या हक्काचे. कोण मतदान देत नाही, कोण मतदान देत नाही. संघटना संयुक्त कृती समिती 2024च्या वतीने जे गेल्या 1 महिन्यापासून विविध टप्प्यांमध्ये काम महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमधील कंत्राटी कामगारांचं आंदोलन चालू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देणं असेल, आमच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देणं असेल, सी साहेबांना निवेदन देणं असेल, महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देणं असेल, मुंबई येथे आमच्या प्रकाशगड हेड ऑफिस या ठिकाणी निवेदन असेल. सर्व ठिकाणी आम्ही निवेदन, मोर्चे, गेट मीटिंग या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारचे निदर्शने या ठिकाणी केलेली आहेत. परंतु शासनाने अद्यापपर्यंत आमच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नसल्यामुळे आजपासूनचा हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा टप्पा या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपनीमध्ये, तिन्ही कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी चालू आहे. आमच्या कामगारांच्या फक्त मेन मुद्द्याच्या जे काही मागण्या आहेत, कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे, वयाच्या 60 वर्षांपर्यंत रोजगाराची हमी दिली पाहिजे. कामगार एखादा आमचा मयत झाला तर त्याच्या वारसदाराला 15 लाख रुपयांची मदत या ठिकाणी शासनाने दिली पाहिजे आणि त्याच्या वारसदाराला शासनाने नोकरीत सामावून घेतलं पाहिजे. कंत्राटदार विरहित रोजगार पद्धती ज्याप्रमाणे हरियाणा राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे, त्या हरियाणा राज्याची जी पद्धती आहे ती पद्धती महाराष्ट्र राज्यामध्ये अवलंबावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे. जी बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री असताना बावनकुळे साहेबांनी जी रानडे समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल शासन दरबार पेंडिंग आहे. तो अहवाल या ठिकाणी जो पेंडिंग आहे तो अहवाल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तो अवलंबावा आणि त्या अहवालाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने या संपूर्ण तिन्ही कंपन्यांमध्ये राबवून या कामगारांना रोजंदारी कामगार म्हणून या ठिकाणी नियुक्त करावी अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. या दीपान पाटील, महाराष्ट्र राज्य विविध कंत्राटी कामगार संघाचा भारतीय मजदूर संघ म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम पाहतो आणि संयुक्त कृती समितीच्या वतीने आमच्या जवळपास 27 संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत आणि ज्या काही कृती समितीच्या माध्यमातून कायम कामगारांच्या संघटना आहेत, त्या कायम कामगारांच्या संघटनांनी आम्हाला या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. वेळप्रसंगी या तिन्ही कृती समितीच्या ज्या कामगार संघटनांच्या कायम कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्याही आंदोलनामध्ये भाग घेतील. याशी महत्त्वाची मागणी म्हणजे वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगार हा नेहमीच पडद्याआड राहिलेला आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने येणाऱ्या अडचणीचा आजपर्यंत कधी प्रशासनाकडून योग्य पद्धतीने विचार झालेला नाही, त्याला न्याय मिळालेला नाही. त्यासाठी आज वेगवेगळ्या टप्प्यातून आंदोलन झालेलं आहे. शासन दरबारी वेगवेगळे पत्रव्यवहार झालेले आहेत. त्यानुसार आंदोलनाचा आजचा हा 6वा टप्पा असून आजचा 6वा टप्पा हा बेमुदत आंदोलन म्हणून छेडले गेलेलं आहे. सगळीकडे साखळी पद्धतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. याचं कारण असं की जीवावरती उदार होऊन हा वीज कंत्राटी कामगार नेहमीच आपली कर्तव्य बजावत आहे, परंतु त्याला आजपर्यंत योग्य न्याय मिळत नाही. तर आमच्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कंत्राटी पद्धत बंद होऊन शाश्वत रोजगार ह्या कंत्राटी कामगाराला मिळाला पाहिजे. रोजंदारी पद्धतीने याला शासन दरबारी म्हणजे प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं त्याला मास्टरवरती घेऊन रोजंदारी पद्धतीने त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. त्यानंतर कंत्राटदार पद्धतीने आज कामगार कामावरती आहेत, तर ही कंत्राटदार विरहित सेवा या कंत्राटी कामगाराला मिळाली पाहिजे. ही प्रमुख मागणी शासन दरबारी या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सर्व वीज कंत्राटी कामगारांची आहे. मी अण्णासाहेब कारभारी कुलधरण, मी संगमनेर उपविभाग 2 मध्ये कार्यरत आहे.